GTC लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट पुन्हा एकदा सुरू करतोय, कारण एखादी स्पर्धा ज्या वेळेला संपन्न होते त्यामुळे लगेच टेलिकास्ट देखील आपण बघतोय, त्याचे अँगल्स बदलावे लागत असतात. अनेक चांगल्या पद्धतीने आपल्याला ही उपस्थिती मान्यवरांची लाभली आहे. अनेक स्तरातून अजिंक्यला चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. त्या सर्व दात्यांचा देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि निश्चितच स्पर्धा करताना तर आनंद होताच, मात्र मनाच्या एका कोपऱ्यात ते दुःखही होतं की ज्या अजिंक्यच्या महानायकाला आम्ही मागच्या 4 दिवसात सेलिब्रेट केलं तो आज इथे नाही आहे. अनेक आठवणी, अगदी मला ती गोष्ट अजूनही आठवते आहे. मागच्या अगदी 2 वर्षापूर्वीची ती गोष्ट आपल्याला एकूणच रविदादांना समर्पित केलेली अजून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि रविदादांनी आपलं वक्तव्य एका कागदावर लिहून आणलं होतं. बेटा दादा, आपण तिथे साक्षीदार होतात आणि माझ्याच माध्यमातून त्या पत्राचं वाचन करण्यात आलं होतं. आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख होता, त्यांची ती कृतज्ञता होती की टेनिस बॉल क्रिकेटनं जेवढं मी खेळलो त्या टेनिस बॉल क्रिकेटनं मला तेवढंच परत देखील दिलंय. अगदी अनेक मान्यवरांचा सपोर्ट राहिला आहे. त्यांच्या आजारपणाच्या वेळी बेटादादांनी केलेली त्यांना निश्चितच ती मदत, मायेचा तो हात, खरोखरच अगदी या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. आणि त्या वर्षी देखील दादांनी आम्हाला सांगितलं होतं की अजून बरंच क्रिकेट खेळायचं आहे, मात्र काळाने ती झडप अगदी मागच्याच वर्षी घेतली. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. कालच आम्ही त्यांचा स्मृतिदिन याच मंचावर साजरा केला. मात्र गोष्टी किती लवकर घडतात. कधी कधी वाटतं आयुष्य इतकं धकाधकीचं काय, मात्र क्रिकेट हा खेळ असा आहे ना, या सगळ्या आयुष्यातील धकाधकींना तो विसरायला लावतो. आणि म्हणूनच या क्रिकेटनंच आपल्या सर्वांना जोडलंय असंच आपण म्हणूया. चला टीम 94 कामण, आता जास्त चर्चा नको, वैभव धूम सर्वांना घेऊन या प्लीज. आपले मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी निश्चितच जायचं आहे, त्यामुळे त्या मान्यवरांचा वेळ आता महत्त्वपूर्ण आहे. 4 दिवस तुमचा आम्ही क्रिकेट सेलिब्रेट केलं. काळ तर खेळाडूंनाही सांगायची गरज नाही आहे. सध्या बक्षीस वितरण कार्यक्रम म्हटला तर तुमच्यासाठीच असतो, त्यामुळे या प्लीज सर्वांनी समोर येऊन बसा. जे संघ विजेते ठरलेत त्यांना विनंती करतोय, टीम मीरा रोड आपण या लवकर. तसेच नो डाऊट प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ सगळ्या खेळाडूंना विनंती करतो, या प्लीज आसनस्थ व्हा. चला आपण विशेष सन्मान करूया. यस JTC रेडी आहेत का? चला JTCचा कॅमेरा निश्चितच रेडी झालाय. मी विनंती करतो वहिनींना, वहिनी पुढे या प्लीज, आणि आपण लगेच एक खास सन्मान करूया नवनिर्वाचित नगरसेविका दीपाताई सुजेश पाटील यांचा. आणि निश्चितच त्यांचं कार्य देखील बहरत राहो हीच आई चंडी की चरणी प्रार्थना. त्यांना देखील ही विशेष भेट देताना आम्हाला आनंद होतोय. महत्त्वपूर्ण क्षण या एकूणच स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या सर्व मान्यवरांचा सन्मान अगदी विहित वेळेत होताना दिसतोय. अगदी ज्या पद्धतीने वसई विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना झाली, त्यानंतर महिलांना देखील आपण बघतोय त्या सीट्स अवेलेबल झाल्या आणि तिथून दीपाताईंची निवड झाली आहे. आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा आणि अगदी अभिमान देखील आहे की तुमच्या वतीनं चांगलंच कार्य आपल्या जुचेंद्र परिसरात आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीत होईल अशी अपेक्षा आहे. चला या प्रसंगी निश्चितच लगेच मी वळतोय सन्माननीय बेटादादा भोईर साहेबांकडे. साहेब, बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला पूर्ण कल्पना आहे, मी जास्त वेळ घेणार नाहीये, लगेच तुमच्या हातात माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. अजिंक्य स्पोर्ट्स जुचेंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजली चषक रविदा चषक 2026 खरोखरच आपल्या या पंचक्रोशीत क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव केलं ते आपले स्वर्गीय रविदा, ज्यांच्याबद्दल
संपूर्ण आपल्या परिसरातील लोकांना एकदम मनापासून प्रेम आणि आपण या विभागात अजिंक्य स्पोर्ट्स हे नाव आज बऱ्याच वर्षापासून ऐकतोय की क्रिकेटमध्ये मॅच बघायची असेल तर कुठे बघायची, अजिंक्य स्पोर्ट्सवर बघायची. एक लोकांना एक सवय झालेली होती. बरोबर. सर्व खेळाडूंचं मनपूर्वक मी अभिनंदन करतोय. विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. व्यासपीठावरील सर्व आमचे सन्माननीय मान्यवर. क्रिकेट बोलला म्हणजे सर्व मोठी टीम असल्याशिवाय क्रिकेटचं आयोजनही करता येत नाही आणि क्रिकेट खेळता येत नाही. कारण पंचांपासून स्कोरकीपरपासून सर्व विषय ह्याच्यामध्ये एकदम मेहनतीने आणि संपूर्ण आपली टीम एकत्रित असल्याशिवाय क्रिकेटचा सामना, कुणाकडे पैसे आहेत म्हणून क्रिकेटचा सामना भरवता येत नाही. ज्यांच्याकडे नियोजन आहे असेच क्रिकेटचा सामना भरू शकतात. आणि अप्रतिम नियोजन आयोजन करणारी कुठली मॅच असेल तर ती म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स. तेव्हाशीच आपल्या कॉमेंटेटरने प्रश्न केला की दादा, मागे देखील तुम्ही बोलला होतात की आपल्या गावात ग्राउंड नाही आहे, मैदान नाही आहे. जुचंद्र गाव हा आपण पूर्वीपासून बघतोय. आता राजकारण्यांचा गाव बोलण्याचा विषय संपलेला आहे, कारण राजकारण्यांचा गाव हा राहिला नसून जुचंद्र आता कलाकारांचा गाव झालेला आहे. जुचंद्र हा क्रिकेटवीरांचा गाव झाला आहे. जुचंद्र हा क्रिकेट खेळाडूंचा गाव झालेला आहे. त्यामुळे ती आता ओळख पुसून आपण सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन 2015ला देखील मला संधी दिली होती. ते 2015 ते 20 या कालावधीत क्रिकेटचा प्रश्न मी मार्गी लावू शकलो नाही. परंतु 6 वर्ष प्रशासकीय राजवट असल्यामुळे तो विषय अजून पण अनिर्णित राहिला. परंतु ह्यावेळी देखील आपल्याला ह्या निवडणुकीत संपूर्ण गावकऱ्यांनी ठामपणे माझ्या पाठीशी मदत केली आणि मला भरघोस मतांनी वसई तालुक्यात निवडून दिले. त्यामुळे गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन मी काही दिवसापूर्वीच एक जुचंद्र म्हणजे रांगोलीचं गाव अशी ओळख या संपूर्ण महाराष्ट्राला, राज्याला होईल वर्षभराच्या आत, अशा प्रकारे एक त्याची आम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कन्सल्टंट कंपनीला काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जुचंद्र म्हणजे बाफाने नाक्यापासून एक मोठं गेट असेल आणि त्या गेटवरच आपल्या रांगोलीचं गावाची एक प्रतिकृती असेल. त्याच्यानंतर आपण पुढे आलो की आपल्या चंडिका मंदिरजवळ एक प्रतिकृती असेल. आणि ह्या तलावामध्ये जे जे आपले फ्लायओव्हरचे पिलर आहेत त्या प्रत्येक पिलरवर रांगोली असेल. आणि त्याच्यानंतर जी आपली इकडे 11 गुंठ जागा आहे आपल्या आरोग्य केंद्राजवळ, त्या ठिकाणी एक रांगोलीकरता कला दालन असं जवळजवळ 15 करोडचं काम महापालिकेमार्फत एक आपण ह्या बजेटमध्ये नियोजित केलेलं आहे. आणि त्याच्याकरता 1.5 करोडची म्हणजे प्राथमिक रक्कम आपण महापालिकेमार्फत भरणार 10% आणि उर्वरित रक्कम प्रशासन म्हणजे राज्य सरकार देईल. अशा प्रकारे आपले जे नवीन मनोज कुमार सूर्यवंशी कमिशनर होते त्यांनी खास आपल्या लोकांना बोलवून आम्ही गावकरी सर्व कलाकार घेऊन गेलो. त्यांची 2-3 तिकडे मिटिंग झाली, त्यांना प्रेझेंट दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये आपले संजय सर्व इतर सर्व आपल्या रांगोली कलाकार बोला की आर्टिस्ट बोला यांच्याकडून देखील सजेशन मागितली गेली की ह्याच्यामध्ये काय अजून बदल करायला पाहिजे. त्याच प्रकारे क्रिकेटचा देखील विषय सर्व क्रिकेट शौकींना एकत्र घेऊन, क्रिकेट बघणारे देखील आपले बरेचसे प्रेक्षक आहेत त्या सर्वांना आणि गावकऱ्यांना एकत्र घेऊन लवकरच आपली जी जागा आहे त्या जागेत महापालिकेमार्फत करण्यात काही अडचणी असतील तर आपण गावकरी म्हणून नक्कीच एक मैदान जे मी मागच्या टर्ममध्ये करू शकलो नाही या टर्ममध्ये केल्याशिवाय स्वर्गीय रविदादांना देखील श्रद्धांजली अर्पण केल्याशिवाय होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी आज ह्या रविदाच्या श्रद्धांजली चषक समारंभात मी आज शब्द देतोय की लवकरच आपल्या विभागातील सर्व क्रिकेटवीर यांची एक मीटिंग लावून 2-3 गव्हर्नमेंट जागा आहेत, एका जागेतून 40 मीटर आपला डीपी रोड गेला असल्यामुळे त्या ठिकाणी करणं थोडं अवघड होतं आहे. कारण डीपी रोड हा आज न उद्या होणार आहे. त्याच्या बाजूला देखील गव्हर्नमेंटची जागा आहे, त्या जागेत करून त्याच्यामध्ये भले महापालिकेमार्फत तिकडे ग्राउंडचं आरक्षण नसेल म्हणून खर्च करता येणार नाही आहे, परंतु आपण इतर मार्गाने त्याच्यामध्ये काही खर्च करता येईल की पहिल्यांदा आपलं कंपाऊंड जरी झालं आणि आपली खेळण्याची सोय झाली तर पुढे त्यामागे काहीतरी आपल्याला मार्ग करता येईल. अशा प्रकारे नियोजन आपण नक्कीच करूया. आणि येत्या या 10-12 दिवसातच एक मी सर्व क्रिकेटवाल्यांची मिटिंग
घेतोय त्या मीटिंगमध्ये तुमचं सजेशन, त्याच्यानंतर एक जागा तुम्हाला दाखवतो, त्या जागेत आपल्याला काही अडचण, त्या अडचणी आपण दूर करून त्याचा मार्ग नक्की काढूया. बाकी जिकडे ग्राउंडचं आरक्षण आहे पर्रानगरला, त्या ठिकाणी आपण मोठी एक क्रिकेट अकॅडमीसारखा विषय घेणार आहोतच, परंतु आपल्या गावात असणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि ते गावात गोष्ट करण्याचं पुण्य मला मिळावं अशी माझ्या मनात देखील भरपूर इच्छा आहे. तेव्हाशी उन्नती पाटलाचा विषय केला की जिने महिला क्रिकेटमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे, खरोखर तिचं अभिनंदन. बाकी तिला ह्यापुढे देखील काही क्रिकेटच्या ह्या युगात वर जसे MCAचे अध्यक्ष आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे जावई आहेत अजिंक्य नाईक, त्यांच्यापर्यंत जर तिला काही मदत हवी असेल तर नक्कीच आपण तिला त्या ठिकाणी पोहोचू, त्यांच्याकडून जे जे काही मदत करता येईल ती मदत करण्यास भाग पाडू. आणि जे आपल्या विभागातील कोणी कलाकार, क्रिकेट असो किंवा इतर कलाकार असो, ह्यांच्याकरता जी काही गरज मदत जी आमच्यामार्फत करणं योग्य आहे किंवा जी करणं शक्य आहे ती नक्कीच केली जाईल, ह्यापुढे देखील केली, याच्यानंतर देखील केली जाईल. पुन्हा एकदा सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद. इकडे आम्हाला बोलवून आम्हाला दीपाताई आणि आमचा एक नगरसेवक म्हणून तुम्ही सत्कार केलात, त्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून धन्यवाद देतोय. मला देखील मुंबईला हॉस्पिटल जायचं असल्यामुळे मी रजा घेतोय आणि तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बेटा दादा. एकदा जोरदार टाळ्या बेदा दादांसाठी झाल्या पाहिजेत. निश्चितच मनापासून आभार आणि निश्चित त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि ते नक्कीच पाळतील याबद्दल शंका नाही आहे. मनापासून आपला आभार. टीम 94 कामण, तुम्ही जिंकला नाही आहेत का वैभव? पूर्ण टीमला आण मित्रा. धन्यवाद बेटा दादांचं मनापासून आभार. निश्चितच अतिशय चांगला वेळ त्यांनी आम्हाला दिलाय. चला, आमच्या एकूणच स्पर्धेसाठी मुख्य देणगीदार म्हणून ज्यांनी अतिशय चांगलं काम बघितलं, कैलासवासी राधाबाई रमाकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री हंसराज रमाकांत म्हात्रे यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक या ट्रॉफीज प्राप्त झालेत. त्यांचाही आम्ही हंसराजजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान या प्रसंगी करू इच्छितो. पुढे हंसराज दादा प्लीज या, असतील तर लवकर या. आपला एक विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. हंसराज दादा येत आहेत, धन्यवाद. तसेच मालिकावीरसाठी बॅट, शूज आणि ट्रॉफीज देखील कैलासवासी जयाबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री धनेश्वर रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून आले. त्यांनाही विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. आपण ये प्लीज पुढे या. श्री हंसराज रमाकांत म्हात्रे यांचा खास सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. हा देखील एक अजिंक्यचा पार्टच आहे, त्यामुळे या दादा प्लीज मध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. या एकूणच स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक ही पारितोषिकं त्यांच्या वतीनं कैलासवासी राधाबाई रमाकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्राप्त झाले. त्यांचं मनापासून हार्दिक आभार. तसेच श्री धनेश्वर रामचंद्र म्हात्रे यांचा मनापासून आभार. तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक ट्रॉफी कुमारी रुही मनोज म्हात्रे यांच्याकडून प्राप्त झालेत. तर मनोजचा देखील एक विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. काय अफलातून त्या ट्रॉफीज आहेत. मनोजचं मनापासून आभार. अजिंक्यचा हा असा खेळाडू, असा भाग जो नेहमी अगदी मोठमोठ्या जबाबदाऱ्या आपल्या जवळ ठेवतो. जोरदार टाळ्या मनोजसाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद मनोज, तुझं मनापासून आभार. तसेच संपूर्ण स्पर्धेकरता चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करणारे आमचे जितेश म्हात्रे यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे आहेत का जितेशजी? या, आपलाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. जितेश म्हात्रे आहेत का इथे? त्यांचाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. केवल कुठे असतील तर केवलनी या प्लीज. तसेच श्री कुणाल नित्यानंद म्हात्रे व रुपेश नित्यानंद म्हात्रे यांच्याकडून सर्व संघासाठी थंड पेयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनाही विनंती करतो या प्लीज लगेच मान्यवर कक्षामध्ये. आपलाही विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. श्री कुणाल नित्यानंद म्हात्रे आणि रुपेश म्हात्रे या प्लीज. कुणाल आणि रुपेश. तसेच ख्याती संजय पाटील यांच्या मार्फत देखील अगदी
एकूणच फ्रूट्स बकेटची व्यवस्था करण्यात आली होती, तिचा देखील एक विशेष सन्मान आम्ही अजिंक्यच्या माध्यमातून इथे करतोय. धन्यवाद. हे 4 दिवस लाईव्ह टेलिकास्टसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले सन्मान्य श्री किशोर दयाराम भोईर यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करू इच्छितोय. मनोजला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्हावा. किशोरजी भोईर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त सहकार्य आपलं राहिलंय. लाईव्ह टेलिकास्टचा अतिशय जबरदस्त सपोर्ट आम्हाला राहिलाय. JTC लाईव्हच्या संपूर्ण खर्च त्यांनी आपल्यावर घेतलाय. थँक्यू व्हेरी मच किशोर दयारामजी भोईर. तसेच गणेशजी काकड यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. त्यांच्या मार्फत देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झाली आहे. तसेच अनिल पाटीलजी या ग्राउंडसाठी जबरदस्त मेहनत ज्यांनी घेतली ते अनिल पाटील यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. अगदी काही दिवसामध्ये एक ग्राउंड अवेलेबल झालंय. ही परिस्थिती जशी आता तुम्हाला दिसते तशी नव्हती काही दिवसापूर्वी. त्यासाठी एक खास मेहनत अनिलजी यांनी घेतली, त्यांचाही विशेष सन्मान आम्ही करू इच्छिते. आहेत का अनिल? या अनिल लवकर या. आपली मेहनत आहे, आपला सन्मान होणं हे अगदी गरजेचं आहे. प्लीज लवकर या. आहेत का अनिल इथे? चला त्यांचा सन्मान निश्चितच आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचू आणि विशेष स्वागत करूया. तो म्हणजे निश्चितच रोहन कुंजविहारी पाटील यांचा. कारण अजिंक्य म्हटलं तर रोहन म्हटलं तर अजिंक्य. नेहमीच प्रत्येक वर्षी अतिशय चांगलं सहकार्य अजिंक्य स्पोर्ट्सला रोहन कुंजविहारी पाटील यांचं असतं. त्यामुळे त्यांचाही विशेष सन्मान आम्ही एकूणच तुषारजी गावडे यांच्या माध्यमातून इथे करतोय. थँक्यू व्हेरी मच रोहन, तुझ्या या ऍक्टिव्ह सपोर्टबद्दल. अजिंक्य तुझं शतशः आभारी आहे. जनार्दन मात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. सन्मान, थँक्यू सर. चला आता एकूणच 4 दिवस अतिशय चांगली मेहनत, इतका उकाडा होता, मात्र आमच्या पंचांची कामगिरी अफलातून होती. एकदा जोरदार टाळ्या आमच्या 4ही पंचांसाठी झाल्या पाहिजेत. चला 4ही पंचांना मी रिक्वेस्ट करतो या प्लीज. अमोल वेतोस्कर सर, मॉन्टी घोडेकर सर, त्यानंतर निश्चितच ललित भोईर सर आणि परशुराम पाटील सर. या प्लीज सर्वांनी या, चौघांनी या प्लीज. जास्त वेळ नाही आपल्याकडे. या सर्वांचं स्वागत आम्ही निश्चितच करतोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. विश्वजित पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण या पंचांचा सन्मान करूया. या मॉन्टी लवकर, कोणाची वाट बघताय? मगाशी म्हणताय आम्हाला जायचंय आणि आता का थांबताय? या प्लीज. मॉन्टी घोडेकर मॅन फ्रॉम मलवणी मलाड वाया पाटजू. अप्रतिम पंचगिरी राहिलाय आणि हा त्यांचा विशेष सन्मान विश्वजित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू मॉन्टी सर, असं सहकार्य करत राहा. थँक्यू. चला विनंती करतोय या अमोल वेतोस्कर सरांना, प्रवीण मात्रेजी यांना विनंती करतोय त्याच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. तो म्हणजे अमोल वेतोस्कर सरांचा. ही स्पर्धा रवी दादाची आहे आणि या रवी दादाच्या स्पर्धेत मी फक्त काम करणार या तत्वावर त्यांनी काम केलंय. मी मानधन स्वीकारणार नाही. एकदा जोरदार टाळ्या अमोल वेतोस्कर यांच्यासाठी. कारण हा माणूस फक्त त्यांचा मित्र नव्हता तर त्यांचा भाऊ होता असंच आपण म्हणूया. अडीनिडीला निश्चितच एकमेकांच्या बाजूने राहणारी दोन्ही व्यक्तिमत्व रवी दादा तसेच ललित भोईर म्हणजे दादा यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो या प्रसंगी. रोहनला विनंती करतोय रोहनच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. या रोहन प्लीज. थँक्यू ललित भोईर म्हणजे दादा, मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद ललित भोईर म्हणजे दादा, आपली कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने राहिली आहे. मनापासून हार्दिक अभिनंदन आपलं आणि निश्चितच पुढील काही स्पर्धांमध्ये आपली सेवा अशीच मिळत राहो ही सदिच्छा. धन्यवाद.
अजून एक महत्वपूर्ण पंच मॅन फ्रॉम टिवरी हा देखील एक अजिंक्यचाच भाग असा समजूया. ते म्हणजे निश्चितच आपले परशुराम पाटील सर. आणि मी धनेश्वर पाटील साहेबांना विनंती करते, धनुभाऊ या प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण परशुराम पाटील सरांचा विशेष सन्मान करूया. जोरदार टाळ्या परशुराम सरांसाठी. चांगली अंपायरिंग राहिले आणि त्यांचा वाईटचा इशारा. दाखवू का सर कसं पाय ठेवता तुम्ही? धन्यवाद परशु दादा आणि मनापासून आभार आणि असा सपोर्ट तुझा मिळत राहो. धन्यवाद. चला आता वळतोय आमचे समालोचक मित्रांकडे. या गावातील एक अतिशय चांगला आवाज तुषार सोनूने यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. हॅलो. या स्पर्धेत जर बघितलं तर तब्बल 11 समालोचकांनी काम केलंय. एकदा जोरदार टाळ्या आमच्या समालोचक मित्रांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. तुषार सोनूने एक अतिशय चांगला आवाज या परिसरातील. मी मोहनबाईंना विनंती करतोय की त्याच्या शुभ हस्ते आपण तुषार सोनूने यांचा हा सन्मान करायचा आहे. त्यांना एक खास भेट देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. अगदी प्रगतिशील असलेला हा आवाज या परिसरात दुमदुमतोय. टेनिस बॉल क्रिकेट असतो, त्यानंतर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, चांगली कामगिरी तुषार करतोय आणि भविष्य काळात त्याला अधिक चांगल्या स्पर्धा मिळत हीच आई चंडिके चरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच तुषार सोनूने. अजून एक महत्वपूर्ण आवाज. अगदी 2 दिवस तो सेवा देणार होता, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो कालच्या दिवशी येऊ शकला नाहीये. मात्र आज निशांत पाटीलचा पायचा हा आवाज आपल्याला लाभलाय. आणि सध्याच्या घडीला मागच्या काही वर्षाचा जर विचार केला तुषार दादा तर सध्याच्या घडीला जुचंद्रचा अगदी लाडका आवाज सरतोय. या स्वागत करूया निशांत पाटीलचं मॅन फ्रॉम पाये. केवळ मात्र यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान झाला पाहिजे. निशांतसाठी जोरदार टाळ्या. अफलातून आवाज. काय कॉमेंट्री, काय ते अभंग, काय ती वाणी. वेल डन निशांत. आणि अजिंक्यची स्पर्धा म्हटली तर डोळ्यासमोर एकच नाव येतं. समालोचक कोण प्रश्न विचारायची गरज आहे? निश्चितच नाही आहे. आणि आवाज कुणाचा असेल? व्हॉइस ऑफ राई मिस्टर संकेत पाटील यांना मी विनंती करतोय आमचा सन्मान स्वीकारायचा. मी केवळ प्रवीण म्हात्रेंना विनंती करतोय ना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद संकेत. अतिशय बिझी शेड्यूल असू दे. तब्बल 20 वर्षापासून या अजिंक्य स्पोर्ट्सच्या स्पर्धेला न चुकता आपला गोड असा आवाज ते देत असतात. अजिंक्य स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद संकेत. अजून मला आठव कोणता असेल? डीजे युवराज. चला आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, जबरदस्त साऊंड सिस्टीम तुम्हाला ऐकायला मिळते. एकच नाव डीजे युवराज. हिमालयाला विनंती करतो या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. जोरदार टाळ्या. अगदी शेवटच्या काही सामन्यामध्ये ड्रोन कॅमेरा देखील डीजे युवराजच्या माध्यमातून म्हणजे हिमालयाच्या माध्यमातून उडवला गेलाय. त्यांचाही 20 सन्मान तुषारदादा गावडे यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करण्यात यावा. अभिनंदन इथे निश्चितच डीजे युवराज. मॅडम हिमालय म्हटला तो स्वतः एक चांगला गायक आहे, स्वतः चांगला म्युझिक कंपोजर आहे, गाणी लिहितो. जोरदार टाळ्या हिमालयसाठी. थँक्यू हिमालय. अजून एक विशेष सन्मान शिवचंद्र टेनिस क्रिकेटचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला आवडला असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा शिवचंद्र टेनिस क्रिकेटला. या मृणाल म्हात्रे अँड कंपनी आपलाही विशेष सन्मान आम्ही करतोय. संजय म्हात्रे यांना विनंती करतोय संजय दादा या आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान शिवचंद्र टेनिस क्रिकेटचा आपण करूया. ये दादा या मृणाल प्लीज. येस त्याचा प्रतिनिधी आहे जेटीसी लाईव्हचा. लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. संजयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान जेटीसी लाईव्हचा. अच्छा संजय दादा. हेमंत दादा वर्धक कुठे आहेत त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये. हेमंत दादा आहेत काय ते या प्लीज मान्यवर कक्षामध्ये आपलंही स्वागत आहे. अजून एक महत्वपूर्ण कामगिरी ती म्हणजे आमच्या गुणलेखकांची काय अपडेट्स दिलेत
या मालिकेत किती षटकार बसलेत, या मालिकेत कुणी कुणी काय काय केलं हे गुणलेखकांशिवाय अगदी आम्ही सांगूच शकणार नाहीयेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. विजय कांबळे, अफलातून गुणलेखक मित्र, आणि त्यांचा देखील हेमंतवर्धक साहेबांना देखील विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्हावा विजयजी कांबळे यांचा. कामन क्रिकेट असोसिएशन असो किंवा आपला नायगाव पूर्व पट्टा असो, विजय कांबळे आणि त्यांचे शिष्य काम करतात. जोरदार टाळ्या यांच्यासाठी, मनापासून अभिनंदन आणि निश्चितच पुढील सर्व स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल डन विजय. आणि मी आता जनार्दन म्हात्रे साहेबांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते एक खास सन्मान आपण करूया. मात्र त्या अगोदर त्या एकूणच सत्कार मूर्तीला मी बोलवीन, कारण अजिंक्य म्हटलं तर संजय म्हात्रे आणि संजय म्हात्रे म्हटलं की अजिंक्य. 40 वर्षामध्ये जे काही घडलंय अजिंक्यच्या बाबतीत त्याचा सगळा लेखाजोखा ते अगदी कम्प्युटर स्टॅटिस्टिक्स सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि सुप्रीमोपर्यंतची त्यांची मजल ही अशीच झाली नाही आहे. मी संजय दादांना विनंती करतोय जरा पुढे या प्लीज, कारण आज रविदादा आपल्यामध्ये नाही आहे. अजिंक्यसाठी भरपूर मोठं काम झालंय, मात्र रविदादांच्या आठवणी अतोनात राहणार आहेत. अगोदर हा विशेष सन्मान आपण करूया. एकूणच जनार्दनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या संजय म्हात्रे यांच्यासाठी. संजय किसन म्हात्रे, त्यांचे वडील स्वतः एक कवी, मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गुणलेखक देखील अगदी स्टार बनू शकतो हे दाखवणारे हे नाव संजय किसन म्हात्रे. अभिनंदन आपलं आणि निश्चितच आपल्याही पुढील सर्व कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दादांना लगेच मी विनंती करीन की आपलं मनोगत या स्पर्धे दरम्यान नक्कीच व्यक्त करायचं आहे. मी संजय म्हात्रे यांना विनंती करतोय की निश्चितच ही स्पर्धा आपण बघतोय आणि सध्या या स्पर्धेला असलेली भावनिक किनार, काय भावना व्यक्त करशील? रविदादा गेल्या वर्षी आमच्यातून निघून गेला आणि तो गेल्यानंतर जी एक पोकळी निर्माण झाली, त्यानंतर बराच विचार झाला की त्याला आदरांजली कशी व्हायची. त्याला आदरांजली वाहण्यासाठी एकच पर्याय होता, तो म्हणजे क्रिकेट रूपी आदरांजली. मग ही स्पर्धा त्याच्यापर्यंत पोहोचेल अशा उद्देशाने कशा पद्धतीने चांगली करता येईल या दृष्टीने गेले 3-4 महिने आम्ही बराच विचार करत होतो. आणि गेल्या 4 दिवसामध्ये ज्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न झालेली आहे, खरोखर आनंद आहे, समाधान आहे. यासाठी जी काही सर्वांनी मेहनत घेतली आहे, सर्वप्रथम त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या 4 दिवसामध्ये रविदादाच्या सहवासामध्ये जी काही सर्व मंडळी आलेली आहेत, त्या सर्वांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे की रविदादाच्या माध्यमातूनच त्यांची सगळी कारकीर्द पुढे गेलेली आहे. मी त्याला अपवाद नाही आहे. आणि त्यासाठी एक किस्सा मी सांगू शकतो. 2008 साली, म्हणजे आज जवळपास 18 वर्षापूर्वी, 2008 साली बापाणेला विलास भोईर यांनी त्यांचे बंधू महेश भोईर यांच्या स्मरणात एक स्पर्धा आयोजित केली होती बापाणे येथे. आणि त्या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व दिग्गज खेळाडू अगदी गुजरातवरून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खेळायला आले होते. ही स्पर्धा आयोजन करण्याची जबाबदारी साईलीला स्पोर्ट्स बापाणे, सह्याद्री स्पोर्ट्स बापाणे आणि अजिंक्य स्पोर्ट्स यांच्यावर विलासदादांनी सोपवली होती. खरं म्हणजे पूर्ण जबाबदारी अजिंक्य स्पोर्ट्सवर होती आणि पर्यायाने रविदादावर होती. या स्पर्धेमध्ये पंच आणि जे समालोचक आहे, ही सर्व रविदादाने सगळी तारखा सगळी बोलवली होती. म्हणजे हरीश पंड्या, राजेश खोपर मॉन्टी, पंचांमध्ये सतीश कुरूप, अजय केणी, असे सर्व दिग्गज या स्पर्धेमध्ये आमंत्रित केले होते. आणि या सर्वांची सर्वात प्रथम माझी भेट जर कुठे झाली तर या स्पर्धेमध्ये झाली. रविदादाने या स्पर्धेमध्ये मला त्या गुणलेखन करण्याची सर्वात प्रथम त्या स्पर्धेमध्ये मला संधी दिली. आणि या स्पर्धेमुळेच पुढे माझा जो व्यावसायिक क्रिकेटमध्ये थोडंफार जी मला काय सेवा करण्याची संधी मिळाली ती या स्पर्धेमधून मिळाली. त्यानंतर 2018 साली जो आयशा कप झाला, त्यामध्ये सुद्धा रविदादाने मला संधी दिली आणि या दिग्गजांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. ही आठवण सांगण्याची कारण एकच की रविदादाने मला ही जी संधी उपलब्ध करून दिली त्यावेळी, त्या संधीमुळेच मला पुढची संधीचे जे द्वार आहे ते उघडे झालं मला. आणि त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये रविदादाचे एक स्थान आहे
हे सण अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आम्ही जी काही प्रगती करतोय किंवा जे आहोत, कुठे ना कुठे याचं मूळ हे रविदादा आहे. आणि त्यामुळे आज त्यालाही आदरांजली अर्पण करताना, क्रिकेट रूपी आदरांजली करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. थँक्यू व्हेरी मच. अगदी महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत बघा. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणाचा आणि कोणाचा हातभार असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं आहे. चला आता एकूणच एक मुख्य सन्मान या मंचावर आपण करतोय. मागची इतकी वर्ष 40 वर्षाची अजिंक्यची परंपरा, मात्र या परंपरेमध्ये एक माणूस सातत्याने अगदी कणा बनलाय त्या अजिंक्यचा. त्यांचा विशेष सन्मान करताना अजिंक्यला आनंद होतोय. आणि आज रविदादा देखील बघत असेल वरून की येस तुषार, तू नसता तर आमचा संघ काही औरच असता. तर तुषार गावडे यांचा हा विशेष सन्मान मुख्य मंचावर आणि त्यांना एक खास विशेष भेट अजिंक्यचे आमचे सगळे शिलेदार देत आहेत. मी विनंती करतोय तुषार दादा या प्लीज मुख्य मंचावर आणि या एकूणच भेटीचा आपण स्वीकार करावा अशी अजिंक्यच्या वतीनं आपली ही भावना आहे. प्लीज या. तुषार दादांचा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या. तुषार गावडे भले क्रिकेटचे खेळले नसतील, मात्र क्रिकेटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध कशा करून दिल्या जातील, हा मॅनेजर, हा व्यवस्थापक आणि हा अगदी पाठीचा कणा अजिंक्यचा आपल्या समोर आहे. आणि त्यांना एक विशेष भेट अजिंक्यच्या माध्यमातून आम्ही प्रदान करतोय. मनापासून कौतुक तुषार दादा आपलं. आणि नो डाऊट हे सांगताना नक्कीच आनंद आहे. जितकी मुलं खेळतात अजिंक्यच्या माध्यमातून, त्यांची जितकी मेहनत नाही झाली आहे या मैदानावर, त्याहून जास्त मेहनत तुषार दादांनी केली आहे. धन्यवाद तुषार दादा, आपला मनापासून आभार आहे. मात्र मी आता काही जास्त नॉस्टॅल्जिक होणार नाही आहे. तुषार दादा, जर 2 शब्द पुन्हा जर विचार केला तर रवी दादांसाठी तुझ्या भावना लगेच व्यक्त कर प्लीज. व्यासपीठावर उपस्थित सर्व आजी माझे खेळाडू, रवींद्र पाटील यांचे कुटुंबीय व क्रिकेट प्रेमी मित्रांनो, 40 वर्ष क्रिकेटची सेवा करणं हे खूप सोपं काम आहे, पण ते रवींद्र पाटील सोबत करणं हे महान महान कार्य आहे आणि ते मी केलेलं आहे. प्रत्येक चढणघडणीत म्हणजे सुखाला सर्व साथीदार असतात, पण दुःखाला एकच साथीदार होता, तो म्हणजे रवींद्र पाटील. कधीही संघनिष्ठा ही आपल्या खेळाच्या प्रत्येक गोष्टीत वरच्या थरालाच असली पाहिजे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील. प्रत्येक संघ हा आपल्या संघासाठीच खेळला पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील. आणि प्रत्येक खेळाडूने आपल्या गावासाठी खेळलं पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील. आणि रवींद्र पाटील म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स आणि अजिंक्य स्पोर्ट्स म्हणजे रवींद्र पाटील. मी भरपूर क्रीडापटू पाहिले, भरपूर होतील आणि भरपूर आहेत. यासाठी असं टॅगलाईन या स्पर्धेची, झाले बहु होतील बहु आहेतही बहु पर यासम हाच. कारण क्रिकेट विश्वात अनेक दिग्गज क्रिकेटपटू पाहिले, आजच्या आघाडीचे क्रिकेटपटू जर पाहिले तर केतन म्हात्रेचं नाव मी निश्चित प्रामुख्याने पुढे येईल, जो आपल्या समाजाचा क्रिकेटपटू आहे या आगरी टेनिस क्रिकेटमधला. पण त्याच्या आधी म्हणजे जशी जी चमचमची दुनियाच्या या सोशल मीडिया या साईडवरून तुम्ही प्रसिद्ध झालात, पण ती प्रसिद्ध नसताना एखादा खेळाडू प्रसिद्ध होणं ही निश्चित त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व त्याचा खेळ व त्याची सांघिक भावना याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील. आणि त्याने ते केलेलं आहे. आणि या जुचंद्र गावाचं नाव, या अजिंक्य स्पोर्ट्सचं नाव, या सर्व खेळाडूंना पुढे नेण्याची वृत्ती आणि त्याचा एक समर्पित भावना, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील. एवढंच बोलू शकतो. माझे 2 शब्द पूर्ण होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. निश्चितच हा कार्यक्रम थोडासा लांबतोय, मात्र तरी सुद्धा आपण लगेच आता एकूणच मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. अगोदर काही मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि त्या मॅन ऑफ द मॅचकडे वळतोय आम्ही. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच ते नाव पुढे येते. क्वार्टर फायनलचं मॅन ऑफ द मॅच राहिले होतं ते म्हणजे गोडदेव संघाचे अभय हे ठरले होते क्वार्टर फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. पुढे या प्लीज. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी लगेच मी विनंती करतोय, रोहनला विनंती करतोय. या रोहन प्लीज, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अभयला देऊया. चांगली गोलंदाजी अभय, वेल बोल्ड. पुढे वा प्लीज. ही खास मात्रे ब्रदरची कॅप आहे आणि त्यानंतर एक खास ट्रॉफी आहे. वेल डन अभय. आणि बघा
काय दिसतोय या मात्रे ब्रदरच्या कॅप मध्ये आणि त्याचे सगळे केस झाकण्याचा आमचा प्रयत्न. भेटा ना बाय. चला सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच. याही बाजूला जर विचार केला तर 5 चेंडूत 14 धावा आणि 2 गडी बाद ज्याने केले सेमी फायनल मध्ये सामनावीर ठरला होता टीम सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड संघाचा यश जाधव. अभिनंदन यश. जनार्दन म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. वेल डन यश. विश्वजित दादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक इन द फायनल. कुणाल तडियल काय बॅटिंग दाखवली आहे. संपूर्ण मालिकेत 100 पेक्षा धावांचा रतीब टाकलाय. वेल डन कुणाल. त्यांना देखील आपण बघतोय मात्रे ब्रदरची खास कॅप प्रदान केली जाते. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ची खास ट्रॉफी ज्याच्यावर निश्चितच मोमेंटो आहे रवी दादांचा. वेल डन कुणाल तडियल फायनल मॅन ऑफ द मॅच. चला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबाकडे वळतोय. ही निवड देखील अगदी आम्ही 5 सामन्यात 4 झेल घेणाऱ्या आणि 3 धावबाद करणाऱ्या क्षेत्ररक्षकाची केली आहे आणि तो क्षेत्ररक्षक आहे टीम 94 कामणचा खेळाडू आहे अतुल ठाकरे. अफलातून कामगिरी राहिले. 5 सामने 4 झेल 3 धावबाद केले. वेल डन अतुल ठाकरे. टीम 94 चा खेळाडू ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या क्षेत्ररक्षक ट्रॉफीसाठी 2 ट्रॉफीज आहेत लक्षात घ्या. एक खास ट्रॉफी आमचे यंगस्टार पापडीचे गणेश दादा काकड यांच्या माध्यमातून देखील आले आणि एक आमच्या एकूणच या मुख्य एकूणच स्पर्धेची ट्रॉफी. आत्माराम लाडकोजी भोईर काकाने विनंती करतोय काकांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात यावं. हे खास भेट आहे. आपण बघतोय 2 ट्रॉफीज आहेत. त्यानंतर निश्चितच एक गिफ्ट हॅम्पर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये अतुल ठाकरे. ठाकरे ब्रँड. कैलासवासी सौ राधाबाई रमाकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि एकूणच सिरीजचा किताबासाठी एक खास ट्रॉफी सुद्धा आहे. तर आपण वळतोय आता उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. मालिकेत ज्याच्या नावाची चर्चा राहिली आहे. स्पर्धेत तब्बल 8 षटकं हाताळली आहेत. 24 चेंडू निर्धाव हाताळलेत. 67 धावात 15 गडी ज्यानं बाद केलेत. 8.38 ची इकॉनॉमी. जिथे धावांचं रांधण होतं तिथे तो विकेट हमखास मिळवत होता. त्या गोलंदाजाचं नाव आहे टीमचं नाव आहे सिद्धिविनायक मीरा रोड. गोलंदाज आहे उठलास का मित्रा. ये जाधव. काय कॉन्फिडन्स असतो बघा. मोहन दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जावं. मोहन रवींद्र पाटील बाईच्या शुभ हस्ते पारितोषिक. वेल डन यश जाधव. 15 गडी बाद केलेत मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एका सामन्यात फायफर देखील मिळवले. वेल डन यश जाधव. या एकूणच पुरस्काराचं स्वरूप आपण बघतोय मात्र ब्रदरच्या माध्यमातून एक प्रतिम किट आहे. ट्रॅक टी शर्ट आणि एक कॅप देखील आहे. वेल डन यश जाधव. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या एकूणच मालिकेतील. चला उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे वळतोय. 5 सामने 1 वेळा नाबाद 50 चेंडू मध्ये 116 धावा 6 चौकार 10 षटकार. कुणाल तडियल वेअर आर यू मॅन. काय बॅटिंग दाखवले. अगदी कडक बॅटिंग दाखवली आहे. सिद्धिविनायक मिरावट संघाचा अफलातून फलंदाज ठरलाय. उत्कृष्ट फलंदाज या मालिकेतील. सचिन सुभाष राणेजी पत्रकार बंधू त्यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. वेल डन कुणाल तडियल.
अफलातून कामगिरी. 116 धावा मित्रांनो, 116 धावा. काय बॅटिंग दाखवली आहे, अगदी चॅम्पियन प्रमाणे बॅटिंग केली आहे. कुणाल दडियाल इज द बेस्ट बॅटर इन दिस टुर्नामेंट. चला आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी एक खास टॉस आपण करतोय आणि सन्माननीय नगरसेविका दीपा मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस व्हावा. दोन संघ आहेत, शार्वी 11 चिंचोडी आणि दुसऱ्या बाजूला प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव. दोन्ही टीम कॅप्टन जरा प्लीज या. आय थिंक सुनील आहेत आणि दुसऱ्या बाजूला साहिल आहेत. तर मॅडमना विनंती करतोय, ट्रॉफी देखील मला वाटतं पुढे घ्या. ती अगोदर टॉस करूया आपण. या मॅडम, बॅट आणि बॉल असाच कॉल द्यायचा आहे, या प्लीज. आणि एका बाजूला चिंचोडी. दोन्ही संघांसाठी अगोदर टाळ्या झाल्या पाहिजे. टीम शार्वी 11 चिंचोडी, टीम प्रभाकर मात्रे मित्रमंडळ. चला कोण कॉल देतोय? साहिल तू कॉल देतोय? येस मॅडम, फ्लिप द कॉइन. हा बॉल बोलले बॅट आलंय, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर प्रभाकर मात्रे मित्रमंडळ आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जाते, ती म्हणजे टीम शार्वी 11 चिंचोडीला. अभिनंदन. चला आता वळतोय एकूणच या मालिकेवर ठसा कोणत्या खेळाडूचा. मात्र त्या अगोदर वळण्या अगोदर निश्चितच आपण बघतोय शिस्तबद्ध संघाची एक खास ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी प्रदान करताना देखील आम्हाला आनंद होणार आहे. त्या शिस्तबद्ध संघाकडे आम्ही वळतोय. या मालिकेत ज्यांनी निश्चितच आपल्या शिस्तीनं खेळ केला, अगदी पंचांच्या कोणत्याही डिसिजनवर त्यांनी आर्ग्युमेंट नाही केली आणि वेळेवर ते इथे उपस्थित देखील झाले, चांगल्या पद्धतीने सामने खेळले, तो संघ ठरलाय अगदी शिस्तबद्ध संघ या स्पर्धेतील. आणि त्या एकूणच शिस्तबद्ध संघाला ही खास ट्रॉफी राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय. शिस्तबद्ध संघ ठरलाय टीम सिद्धिविनायक मीरा रोड. टीम कॅप्टन आणि 1-2 जण प्लीज या. आणि ही खास ट्रॉफी आपल्याला राजेंद्र तसेच सन्माननीय साहेब जगन्नाथ मात्रे तांडेल यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीज आम्हाला एकूणच गजामार्फत प्राप्त झाले. थँक्यू. तर टीम सिद्धिविनायक मीरा रोड आज एक नाही तर 2 ट्रॉफ्या घेऊन जाणार आहे. वेल डन सिद्धिविनायक मीरा रोडचं. मी विनंती करतोय, या मान्यवरांना देखील विनंती करतोय, या विश्वजित दादा आपणही पुढे या प्लीज. जनार्दन मात्रे साहेब आपणही पुढे या प्लीज. शिस्तबद्ध ट्रॉफी आपण प्रदान करतोय टीम सिद्धिविनायक मीरा रोड. वेल डन सिद्धिविनायक मीरा रोड. तर हा शिस्तबद्ध संघ आहे मित्रांनो, वेळेवर आले आणि निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट दिलाय. शिस्तबद्ध संघ ठरलाय टीम सिद्धिविनायक मीरा रोड. अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाचं पारितोषिक आहे वेल्डन मिश्राजी. वेल्डन कुणाल, वेल्डन यादव जी, क्या बात है, काय कॅच पकडली यार. धन्यवाद. चला आता वळतोय एकूणच मालिका पुरुषोत्तम या किताबाकडे. यासाठी देखील अनेक चॉईसेस होत्या, 4 संघांमधून लढती होत्या, मात्र एक खेळाडू अगदी स्टँड आउट राहिलाय. ती खास सायकल देखील NP स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही खास सायकल देखील आम्हाला प्रदान झाले. एकदा NP स्पोर्ट्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मनापासून कौतुक आहे त्यांचं, नितीनजी वारे, प्रवीणजी वारे आणि एकूणच NP गारमेंट्स, त्यांचं मनापासून हार्दिक आभार. विशेष ट्रॉफीज आहेत या मालिकावीर किताबासाठी आणि मालिकावीरसाठी खास बॅट, शूज आणि ट्रॉफीज कैलासवासी जयाबाई रामचंद्र मात्रे यांच्या स्मरणार्थ धनेश्वर रामचंद्र मात्रे यांच्या वतीनं खास प्राप्त झाले. बघा, बॅट आहे, ट्रॉफीज आहेत, शूज आहेत, सायकलही आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण आणि कॅश प्राइज सुद्धा आहे. तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रद्धांजली चषक 2026चा मालिका पुरुषोत्तम कोण आहे? थांबा मीच सांगतो. 5 सामने खेळलाय, 3 वेळा नाबाद, 23 चेंडू मध्ये 66 धावा,
त्यामध्ये 9 उत्तुंग षटकार, गोलंदाजी करताना 8 षटका हाताळली, 24 धावा देत 24 चेंडू निर्धाव, 67 धावात 15 गडी बाद केले. बघा 15 गडी बाद केले, लगेच आवाज आलाय आणि 4 झेल सुद्धा ज्यांनी टिपलेत तो खेळाडू ठरलाय मालिका पुरुषोत्तम. नाव आहे यश जाधव. अभिनंदन यशच्या. सर्व मान्यवरांना विनंती करतोय, मोहन दादा आपण इथे या प्लीज. सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार आपण देऊया. मात्र त्या अगोदर यश जाधव प्लीज. यश अभिनंदन मित्रा तुझा आणि निश्चितच चांगली कामगिरी राहिल्या. मात्र तुमच्या टीमचा परफॉर्मन्स आणि एकूणच या स्पर्धेविषयी 2 वर्ड्स प्लीज. स्पर्धा खूप चांगली होती आणि खेळायला खूप मजा आली. आणि तडेलनी जे बॅटिंग केली पूर्ण स्पर्धेमध्ये आणि अश्विननी जी बॉलिंग केली, पूर्ण टीमनी जे कमबॅक केलं 1 महिन्यानंतर आम्ही जी ट्रॉफी उचलतो खूप चांगलं वाटतं आम्हाला. आणि एवढं चांगलं मैदान आपण बघतोय. बरंच क्रिकेट तू या एकूणच परिसरात खेळलायस. मात्र या मैदानाविषयी आणि एकूणच अजिंक्य स्पोर्ट्स विषयी काय म्हणशील? हे मैदान मोस्टली तर लक्कीच राहिलं आम्हाला. मीरा रोडसाठी तर लक्कीच आहे, कारण की आम्ही मोस्टली इकडे भरपूर फायनल मारलेत. थँक्यू व्हेरी मच. हाय मालिका पुरुषोत्तम यश जाधव. हे पारितोषिक देताना आनंद होतोय. आमचे सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत मालिका पुरुषोत्तमचा हा किताब, एक अफलातून सायकल एनपी स्पोर्ट्स अँड गारमेंटच्या माध्यमातून आणि विशेष गिफ्ट हॅम्पर, एक खास बॅट सुद्धा आहे आणि या ट्रॉफी सुद्धा आहे. अभिनंदन यश जाधव. शूज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सर्व लुटले ते म्हणजे यश जाधव ना. या 2 खास ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते आहेत. यश जाधव. चला मित्रांनो, यश जाधवला सपोर्ट करण्यासाठी या. वेल डन यश जाधव. एक एक गोष्ट नक्कीच स्वीकार यश. मालिका पुरुषोत्तम आणि ही खास मात्रे ब्रदर्सची बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत राहा यश जाधव, पुढे सरकत राहा. पारितोषिक बघा किती आहे. ही स्पर्धा अजिंक्यची, ही स्पर्धा आहे रवी दादाची. वेल डन यश जाधव. सायकल देखील त्याला प्रदान केली जाते. थँक्यू व्हेरी मच नितीनजी वारे, प्रवीणजी वारे. अभिनंदन यश जाधवचं. पुढे सरकत राहा, अजून पारितोषिक आहेत, पुढे सरकत राहा. अभिनंदन यश जाधवचं. ही खास बॅट आपण बघतोय मोहन रवींद्र पाडेल यांच्या शुभ हस्ते दिली जाते. तसेच धनुभाऊ यांच्या शुभ हस्ते देखील एक खास गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. वेल डन यश जाधव. तसेच आपण सगळे फायर वर्क्स बघतायत. प्रसन्न मात्रे यांचा देखील मनापासून आभार आहेत. त्यांचंही आपण विशेष सन्मान इथे करूया. वेल डन यश. चला आता वळतोय चतुर्थ क्रमांक विजेता संघ. मगाशी टॉस झाला आणि नाव आलं ते म्हणजे प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव. काय बॅटिंग राहिले, काय जबरदस्त एफर्ट राहिले. वेल डन कबीर सिंग, वेल डन प्रतीक, वेल डन साहिल अँड टीम. सुपर कामगिरी आणि वेल डन अभय. चतुर्थ पारितोषिक आणि मला वाटतं दीपा मॅडमच्या गावचा संघ आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी हा माहेरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम गोडदेव, प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ हा विजयी ठरलाय. त्या फायर वर्क्स पासून थोडस लांब बस हा फक्त. अभिनंदन या टीमचं. वेल डन प्रतीक. आणि खास ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, हा क्रिस्टल चषक. ही पारितोषिक आम्हाला प्राप्त झालेत रुई मनोज म्हात्रे यांच्याकडून. त्यांचंही मनापासून हार्दिक आभार. चतुर्थ क्रमांक विजेता संघ टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव. अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये 4ही विजेते अगदी नवीन संघ आहेत. हे सांगताना आम्हाला देखील आनंद होतोय. चला तृतीय क्रमांक विजेत्या संघाला आपण लगेच आमंत्रण देऊया. शार्वी 11 चिंचोटी टीमनं पुढे यायचंय आणि आपलं हे पारितोषिक स्वीकारायचंय. आमच्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी तुमच्या लक्षात राहील मित्रांनो. ही स्पर्धा तुमच्या लक्षात राहील मित्रांनो आणि अगदी रविदादा सुमता तुमच्या लक्षात राहणार आहे. अभिनंदन टीम शार्वी 11 चिंचोटी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. वेल डन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे.
अभिनंदन टीम शार्बी 11 चिंचोडी. रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये कॅश आणि त्यानंतर ही खास ट्रॉफी. थँक्यू शार्बी 11 चिंचोडी टीम. चला आता वळतोय उपविजेता संघाकडे. बघा ही ट्रॉफी उचलताना जरा दमानं, कारण ट्रॉफीचं वजन निश्चितच चांगलं आहे. मला वाटतं टीम 94 कामन, चला मोठ्या लोकांना सर्वांना घेऊन या. चला प्लीज या टीम 94 कामन. तुम्ही विजेते आहात, उपविजेते असलात म्हणून काय झालं, मात्र तुम्ही देखील या स्पर्धेचे विजेते आहेत. वैभव धूम अँड कंपनी, अकबर, राहील, सर्वांनी या प्लीज, सर्वांनी या. टीम 94 काय परफॉर्मन्स राहिला या स्पर्धेमध्ये. रोख रक्कम 50,000 रुपये आणि जळालती क्रिस्टल ट्रॉफी देताना आम्हाला आनंद होत आहे. वेल डन टीम 94 कॅमन. प्रकाश तुंबडा, अकबर, प्रकाश सगळे खेळाडू इथे आलेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपण बघतोय ते ट्रॉफी स्वीकारतायत. वेल डन टीम 94 कॅमन ठरलाय उपविजेता या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषकाचा. हॅलो, धन्यवाद टीम 94 कामन. मनापासून कौतुक आहे तुमचं. पुढील सगळ्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या हंगामात अजून चांगली कामगिरी तुमची होईल अशीच अपेक्षा आहे. या एकूणच कार्यक्रमासाठी ही मंडप डेकोरेटिंग व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पाटील मंडप डेकोरेटर, त्यांचंही मनापासून कौतुक आहे. त्यांचा एक विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. पाटील मंडप डेकोरेटर जे कोणी प्रतिनिधी असतील तर प्लीज या, त्यांचा एक विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. या प्लीज, लवकर या. पाटील मंडप डेकोरेटर्स, चंद्रपडा, बाईदास पाटील इथे उपस्थित आहेत का? या लवकर, त्यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्हाला करायचा आहे. येस, येत आहेत ते, मनापासून धन्यवाद. आपली निश्चितच सुविधा आम्हाला आवडली. धन्यवाद पाटील मंडप डेकोरेटरचा, त्यांचाही विशेष सन्मान आम्ही करतोय. मुख्य मंचावर तुषारदादा यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करूया पाटील मंडप डेकोरेटर्स यांचा. चला आता वळतोय अंतिम विजेतेपदाकडे. मात्र हे जे फायरवर्क्स बघतायत, मला वाटतं प्रसन्न मात्रे कुठे आहेत? प्रसन्न मात्रे, अतिशय चांगली व्यवस्था. प्रसन्न या प्लीज, आपलंही मनापासून कौतुक आहेत, आपलाही खास सन्मान. मी मगासपासून बघतोय की ते चालवतोय कोण, रिमोट कोणाच्या हातात आहे, मात्र प्रसन्न इकडे आहेत. अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी निश्चितच दाखवली. थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगले इव्हेंट मॅनेजर म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो. वेल डन प्रसन्न, आपलंही खास स्वागत, आपलाही खास सन्मान करताना आम्हाला इथे आनंद होतोय. रविदादाचा संपूर्ण परिवार, आमचे मोहनबाई तसेच रोहन देखील इथे उपस्थित आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आता आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देतोय. अजिंक्य जुचंद्र आयोजित स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली चषक 2026चा मानकरी ठरलाय टीम सिद्धिविनायक मीरा रोड. सर्व संघ सहकाऱ्यांना विनंती करतोय की आपण लगेच मंचावर या. डीजे प्लीज. चॅम्पियन टीम सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. चॅम्पियन टीम सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. वेल डन टीम मीरा रोड. आपल्या प्रभागाचं तुम्ही नाव ठेवलं, सार्थ अभिमान आहे आम्हाला. खाली बसा. राहुल खाली बसून घ्या प्लीज. चांगला फोटो येऊ द्या, हा चांगला फोटो येऊ द्या. आमचे मीडिया पार्टनर सुनील मुकादम इथे उपस्थित आहेत. पब्लिसिटी पार्टनर देखील इथे उपस्थित आहेत. चॅम्पियन ठरले सिद्धिविनायक बॉयज मीरा रोड. धन्यवाद. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा सर्वांनी जी मेहनत घेतली त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमचं असंच प्रेम अजिंक्यवर राहू द्या, तुमचं असंच प्रेम रवी दादावर राहू द्या. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.